विश्वासार्हता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास की परंपरा है। नमस्कार, मैं हूं आनंद शर्मा और आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार। अगर आपने अभी तक मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो मेरे चैनल को सब्सक्राइब कर लीजिए, बेल आइकन के बटन को दबाइए ताकि नोटिफिकेशंस आपको मिलती रहे। खबर जलगांव से है। जलगांव के जेडीसीसी बैंक के चुनाव हाल ही में हुए थे और सोमवार को रिजल्ट भी निकल आया। रिजल्ट में जैसी अपेक्षा थी वही हुआ है। महाविकास आघाड़ी का सहकार पैनल 21 में से 20 जगह ले चुका है और ये एक बहुत बड़ी जीत मानी जा रही है। 21वीं जगह जो है वो भाजपा के ही विधायक हैं, लेकिन बिना किसी पार्टी के अपक्ष लड़ने वाले भुसावल के संजय सावकारे हैं, वो भी विजयी हुए हैं। इसके बाद जब जीत हो गई, सभी कुछ डिक्लेयर हो गया, तो सभी और कार्यकर्ताओं में खुशी का माहौल था। जो महाविकास आघाड़ी के कार्यकर्ता थे, शुभचिंतक थे, वो लोग ढोल ताशे के साथ, नगाड़ों के साथ खुशी मनाते, नाचते गाते नजर आए। जिला बैंक की अध्यक्षा रोहिणी खड़से, उन्होंने क्या कहा है ये एक बार सुन लीजिए, उसके बाद हम आगे की बात करेंगे। महाविकास आघाडीचं जे सहकार पॅनल आहे, ह्या सहकार पॅनलच्या सर्व जागा या आज निवडून आलेल्या आहेत आणि आम्ही आजच्या दिवशी सगळ्या मतदार बंधूंचे, सगळ्या तिघ पक्षांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते की हा जो विजय आहे हा फक्त आणि फक्त ह्या मतदारांचा, आम्ही केलेल्या कामाची जी त्यांनी पावती दिलेली आहे त्यासाठी मी त्यांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करते की त्यांनी सगळ्या लोकांवरती, आमच्या सगळ्या पॅनलच्या लोकांवरती विश्वास ठेवला आणि आम्हाला इथे निवडून दिलं। ये थी जिला बैंक की अध्यक्षा रोहिणी खड़से, जो बता रही थी कि विश्वास की जीत हुई है, जो काम इन्होंने किया है उसकी जीत हुई है। दूसरी तरफ अब आते हैं भाजपा की ओर। एक कहावत है, खिसियानी बिल्ली खंबा नोचे, मतलब जब अंगूर हाथ नहीं आए तो वो खट्टे हो जाते हैं। गिरीश महाजन जी काफी सारे बाइट्स दे रहे थे मीडिया को। बाइट्स दैट मीन्स वो चबाने वाला बाइट्स नहीं, मीडिया का बाइट्स। वो बता रहे थे कि भाजपा लड़ी ही नहीं तो हारने का सवाल ही नहीं होता है, ये तो जीत जो है वो झूठी जीत है, हम लोगों के साथ बेईमानी की गई, महाविकास आघाड़ी ने षड्यंत्र किया और हमारे लोगों को अपात्र कर दिया, जिस वजह से हमने चुनाव नहीं लड़ने का फैसला लिया। साहब, जो मुश्किलों से लड़कर जीतता है उसे ही बाजीगर कहते, और आप जो बिना लड़े ही भाग जाते हैं उसको क्या कहते हैं वो तो मैं खुद बोलना नहीं चाहूंगा, बाकी के लोग समझ जाए। ये पूरी तरह से गलत था, ये निर्णय ही गलत है। अगर गिरीश महाजन जी नेता हैं तो अपने कार्यकर्ताओं से एक बार पूछ लेते थे, कार्यकर्ता तो तैयार थे लड़ने के लिए। आपके पास और भी बहुत अच्छी टीम थी। एकनाथराव खड़से जी ने भी पहले बताया कि है सो इनके पास तो टीम थी, इनके जो उम्मीदवार, अच्छे उम्मीदवार थे वो तो खड़े ही थे। तो फिर गिरीश महाजन जी ने ऐसा निर्णय क्यों लिया कि हम चुनाव ही नहीं लड़ेंगे, हम पीछे ले रहे हैं। आपने अपना जो चुनाव लड़ने का फैसला था वो पीछे ले लिया, तो आप बाहर निकल गए और महाविकास आघाड़ी 21 में से 20 सीटें जीतकर आगे आ गई और वहां पर उनकी सत्ता बनेगी जेडीसीसी बैंक में। आप जो आरोप लगा रहे थे काफी सारे कि यहां घोटाले हुए, वहां घोटाले हुए, सर आप सत्ता में ही नहीं है तो आप घोटाले वोटाले कुछ निकाल नहीं सकते हैं। रही बात षड्यंत्रों की, तो जो षड्यंत्र कहा जाता है आदमी जो बोता है वही पाता है। मैंने जब भी लोगों से बात की है जो बुद्धिजीवी हैं उनसे, उन्होंने मुझे यही कहा है कि ये जो षड्यंत्र करना है ना, ये भाजपा ने ही सभी को सिखाया है। भाजपा के सत्ता में आने के बाद हर बार षड्यंत्र किया गया, षड्यंत्र करके लोगों को फंसाया गया, षड्यंत्र करके लोगों को सत्ता से हटाया गया, दुरुपयोग किया जा रहा है आज भी केंद्रीय संस्थाओं का, और ये तो षड्यंत्र बोला जा सकता है। ये सब खैर राजनीति का एक भाग है। मैं सुनाता हूं आपको कि पहले सुनाता हूं आपको कि टीवी 9 से बात करते हुए एकनाथराव खड़से ने आज के विजय के बारे में क्या कहा और गिरीश महाजन जी के बारे में क्या कहा। आणि केलेल्या कामकाजच फलित म्हणजे आजचं यश आहे। तुम्ही म्हणताय शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न केला, मात्र गिरीश महाजनांनी हाच आरोप करत की शेतकऱ्यांचं हित जोपासलं जात नाही असा आरोप करत भारतीय जनता पार्टीने माघार या निवडणुकीतनं घेतली, या निवडणुकीवर बहिष्कार टाकला, याकडे कसं बघता? गिरीश महाजनांना निवडणूक लढवण्यामध्ये आपला काय हिंमत नव्हती आणि त्यामुळे कुठले तरी कारण दाखवून त्यांनी या निवडणुकीमधनं पळ काढला। त्यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही। या निवडणुकीच्या आता आम्हाला मिळालेल्या यशाच्या माध्यमातून लक्षात येऊ शकतं
जर तसे आरोप झाले ते खरे असते ते इतक्या 21च्या 21 जागा या महाविकास आघाडीच्या आम्हाला निवडून दिल्याच नसत्या. काही बहिष्कार जरी नसता घातला निवडणुकीवरती तरी बहुमत मिळालं असतं. निश्चित बहुमतात संबंधच नव्हता, 21च जागा आल्या असत्या. कारण भारतीय जनता पार्टीने गिरीश महाजनांनी बहिष्कार नाही टाकला. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे होते म्हणूनच निवडणूक झाली. त्यांच्याजवळ सक्षम उमेदवार होते. खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार राजमामा भोळे, आमदार संजय सावकारे, माजी आमदार स्मिता पाटील वाघ, ह्यांचे सगळ्यांचे उमेदवार पात्र झालेले होते. एवढे चांगले उमेदवार असताना निवडणूक लढवायला काय हरकत होती. परंतु त्या सर्वांना या निवडणुकीमध्ये अपयश येईल ह्याची जाणीव झाल्यामुळे त्या सर्वांनी निवडणूक लढवण्यास असमर्थता दाखवली. म्हणून नाईलाजाने गिरीश भाऊला या निवडणुकीमधलं पळ काढावा लागला. गिरीश महाजन इतक्या वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये जाऊ शकलेले नाही, ते नेते होऊ शकले नाही. संघटनात्मक करणं किंवा सर्व भाषणं करणं, संघर्ष करणं, विरोध करणं हे आतापर्यंत मी करत होतो. तडजोड ही कधी त्या ठिकाणी झाली नाही आणि त्या माध्यमातून जनतेचाही आमच्यावर विश्वास बसला. गिरीश महाजनांनी आपल्या मतदारसंघाच्या बाहेर मंत्री असताना सुद्धा कधी काही नेतृत्व केलं नाही. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतल्याने यावेळेस त्यांना माघार घेतली. कार्यकर्ते अनेक त्यांच्यावर नाराज झाले की आम्ही लढवायला तयार होतो, परंतु काय असायला माघार घेतली, कोणाचे विचार विनिमय करता एकतर्फी निर्णय जाहीर केला, हे त्यांच्या कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही आहे. अशा प्रकारे मग एकतर्फी निर्णय गिरीश महाजन घेतात. पक्षात अभय गिरीश महाजनांना कोण देतं असं वाटतं? नाही, हे साधं आहे. गिरीश महाजनांना काय केलं जातं की नाथाभाऊला कोणीतरी स्पर्धक पाहिजे म्हणून गिरीश महाजन मोठे झाले. नाही तर गिरीश महाजनांना आतापर्यंत तर मीच मोठं केलं. त्यांना आमदारकीच्या पहिल्या निवडणुकीपासून तर त्याच्या आधी सरपंच होता तेव्हापासून तर आजपर्यंत वारंवार मी मदत केलं गेलो. आर्थिक मदत हे पक्षाच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न केला. मीच प्रचार केला, मीच त्या ठिकाणी गावोगावाला फिरलो आणि बळ देत आलो. परंतु आता नाथाभाऊ मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये पोहोचला आणि हा आपला स्पर्धक असू शकतो म्हणून मग काही नेत्यांनी याच्यामध्ये गिरीश महाजनला माझ्या विरुद्ध उभं करण्याचा आणि बळ देण्याचा प्रयत्न केला. म्हणून गिरीश महाजन त्याच्यापुरता तेवढा मोठा झालेला आहे. परंतु वस्तुतः जो संघर्ष करणारा माणूस आहे, ज्याची ताकद पूर्वीपासून आहे, आमची ताकद होती. 23 वर्ष झाले जिल्हा परिषद माझ्या ताब्यात आहे, जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, जिल्हा दूध फेडरेशन आमच्या ताब्यामध्ये आहे. हे आम्ही मिळवलेलं सर्वांच्या सहकार्याने मिळवलेलं यश आहे. गिरीश महाजनाचं योगदान याच्यामध्ये फार कमी होतं, पण नाथाभाऊच्या प्रयत्नामुळे किंवा संघर्षामुळे गिरीश महाजन हे हळूहळू त्याच्या माध्यमातून पक्षाचा आहे म्हणून स्वाभाविकपणे त्यालाही त्याचा लाभ झाला. ये थे एकनाथराव खड़से जो बता रहे थे कि खड़से के सामने किसी बड़े को प्रमोट करने के लिए गिरीश महाजन को बड़ा किया गया ताकि खड़से जो है वो बड़ा नेता न दिखाई दे जिले में. खैर, जो बड़ा है वो बड़ा है, जो छोटा है वो छोटा है. न किसी के बताने से कोई बड़ा हो सकता है, न किसी के दिखाने से कोई छोटा हो सकता है. जनता के मन में जो नेता है वो सभी लोगों को पता होगा. अभी गिरीश महाजन जी हैं, वो किस तरीके के आरोप लगाया करते हैं वो भी आपको दिखा देता हूं. आता निवडणूक जर एकतर्फीच असेल तर मग काय होणार आहे. तर आम्ही सांगितलं की आम्ही त्यांचा निषेध करून की ज्यांनी ज्या पद्धतीने आमची फसवणूक केली, अधिकाऱ्यांचा गैरवापर करून अधिकाऱ्यांवर दडपण आणून ज्या पद्धतीने आमचे सगळे फॉर्म त्यांनी रद्द केलेत, कोणी कर्ज काढलेलं नसताना खोट्या कर्जाचे दाखले त्या ठिकाणी छापून आपल्या घरात बनवून दिलेत आणि त्यामुळे आमचे त्यांनी अर्ज सगळे बाद करून टाकले. जवळजवळ 9 लोक त्या ठिकाणी ते बिनविरोध त्या ठिकाणी निवडून आलेत आणि म्हणून या ठिकाणी याच्या निषेधार्ह आम्ही या निवडणुकीमधून वॉकआउट केलेलं होतं. या निवडणुकीमधून आम्ही कुठेही फॉर्म भरलेले होते, ते सगळे विड्रॉल केलेले होते. आम्ही निवडणूक लढलोच नाही आणि त्यामुळे एकच पॅनल या ठिकाणी होतं. त्यामुळे विजय झाला नहीं झाला हा विषय फार गौण है या ठिकाणी. ये थे गिरीश महाजन जी जो लगातार आरोप लगाया करते हैं कि षड्यंत्र हुआ और इस तरीके से हम लोगों ने पीछे ले लिया अपना कदम. कुछ भी हुआ हो, आज जीत महाविकास आघाड़ी की हुई है. जेडीसीसी बैंक पर वर्चस्व जो है वो महाविकास आघाड़ी के सहकार पैनल का हुआ है. कुछ दिनों में अध्यक्ष कौन बनेगा ये भी पता चल जाएगा. इंडिया अब तक न्यूज परिवार की ओर से महाविकास आघाड़ी के इस जीत पर हम भी शुभकामनाएं देते हैं. बस यही रिक्वेस्ट करते हैं कि काम किसानों की बैंक का है तो काम किसानों के लिए ही होना चाहिए. किसी भी तरह से किसानों के साथ बेईमानी, बदतमीजी ये बिल्कुल नहीं होनी चाहिए. आप जो कुछ भी करें वो किसानों के भले के लिए करें ताकि अगले फ्यूचर में जब भी कोई चुनाव आए तो आप ही जीतें. जय हिंद.